सुषमा, माय मराठी 24x7 न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. पाहूयात आता महत्त्वाची बातमी. नमस्कार, माय मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर आपल्या बरोबर आहेत आता मुळशी हवेलीचे माजी आमदार शरद भाऊ ढमाले. आज जर पाहिलं तर आज रोजी सकाळपासून काही मोजक्या धरण भागातील व्हॉट्सअप ग्रुपवरती सोशल मीडियाच्या माध्यमातून एक बदनामीचा प्रकार म्हटलं तरी काय वावगं होणार नाही. हे तुमच्या बाबतीत असं सोशल मीडियावरती काही मेसेज आलेले आहेत. तर एका वांद्रे ग्रुप ग्रामपंचायतीतील काही एका ज्येष्ठ नागरिकांना आपल्याकडनं मारहाण झालेली आहे असं सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल पोस्ट झालेले आहे. तर ह्या खुलाशासाठी खरं तर आज आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. तर आज तुम्ही खरं तर भोर विधानसभेचं एक प्रतिनिधित्व माझे आमदार म्हणून करत असताना आपल्याकडनं अशी गोष्ट झालेली आहे हे व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून समजलेलं आहे. ह्याचा खुलासा काय सांगाल खरं तुम्ही? या ठिकाणी सदरची जी घटना झालेली आहे ती पूर्ण असत्य आहे. घटना अशी आहे की मी सकाळी 9:30 पावणे 10च्या सुमारास माझ्या शेताकडून येत होतो. रस्त्याला लागून माझं शेत आहे, पडीक जमीन आहे, काही भात शेती आहे आणि त्या ठिकाणी मी आलो असता त्या ठिकाणी जनावरं चरत होती. प्रत्यक्षामध्ये त्याला काही कंपाऊंड वगैरे काही नाही आहे, परंतु मी नेहमी वारंवार सांगत असतो की शेतामध्ये एखादी जनावरं चालत असताना लोकांनी ते कापून न्यावं गवत. शेवटी नैसर्गिक झाडे वाढत असतात, काही आम्ही स्वतः पण झाडे लावत असतो आणि या झाडांचे नुकसान होऊ नये हा त्याच्या पाठीमागचा उद्देश. आणि त्या ठिकाणी जे काही ज्येष्ठ नागरिक होते ते जवळजवळ 70 वयाच्या आसपास असावेत आणि मी सुद्धा ज्येष्ठ नागरिकच झालेलो आहे. माझं सुद्धा आता 60 वय चालू आहे. एवढ्या दिवसामध्ये मी कधी गावामध्ये जात येत असताना एखाद्याकडून चुकीची जर घटना झाली, पूर्वीच्या काळात यांच्याकडून बऱ्याचशा काही गोष्टी घडलेल्या आहेत, परंतु मी त्यांना वारंवार सांगत असतो तुम्ही अशा पद्धतीने त्या ठिकाणी जनावरं नेऊ नका. जनावरं नेल्यानंतर त्या ठिकाणी माझं व्यक्तीचं नुकसान होते आणि त्याच्यामध्ये तुम्ही काळजी घ्या. एवढी त्या ठिकाणी चर्चा झाली. माझ्याबरोबर त्यावेळेला माझे जुने स्वीय सहाय्यक जोशी म्हणून होते, त्यांचा चिरंजीव. मी मुंबईवरून परवा रात्री काहीतरी 12:30-1च्या सुमारास गावामध्ये आलो. माझ्या गावामध्ये एक 13 होता. एक तरुण मुलगा कॅन्सरमुळे वारला होता. त्याच्यात एकुलता एक मुलगा होता त्या परिवाराला आणि तो माझा बालमित्र होता, त्याचा तो मुलगा होता. आणि त्या 13 विधीसाठी तिथं भेट देणं आणि त्यांचं सांत्वन करणं हा माझा उद्देश होता. आणि त्या माध्यमातून जाता जाता मला हे चित्र दिसल्यानंतर मी त्यांना सांगितले की तुम्हाला किती वेळा मी सांगायचं, प्रत्येक वेळेला मला काय तिथं गावामध्ये राहून माझ्या शेतीचं संरक्षण करणं शक्य नाही आणि शेतीमध्ये उत्पादन नसल्यामुळे तिथं वॉचमन ठेवणं किंवा बाकीच्या गोष्टी करणं एवढं काय सोपं नाही. आणि तिथं राखण्यासारखं तसं काहीच नाही आहे. जी काय जंगली झाडं असतील तीच आहेत आणि गवत वगैरे बाकीची काय फळझाडं जांभूळ वगैरे जी काय असतील ती. आणि मग एवढं अशा प्रकारे जर आम्ही शेतकऱ्यांनी जर एखाद्या व्यक्तीला कोणालाच काही म्हणायचं नाही तर मला वाटतं तिथं राहणाऱ्या लोकांनी पण याचा विचार केला पाहिजे. आणि सोशल मीडियामध्ये जे काही चाललेलं आहे मला वाटतं हे जाणीवपूर्वक माझी बदनामी करण्याचं काम चालू आहे. आणि पूर्वीच्या काळामध्ये मी त्या गावासाठी किंवा त्या परिसरासाठी अनेक वेगवेगळी कामं, आंदोलनं, मोर्चे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आज तागायत माझ्यावरती कुठल्याही स्वरूपाचा असा आरोप झालेला नाही, पण मला वाटतं जाणीवपूर्वक या ठिकाणी माझी बदनामी करणं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हा नवीनच एक शस्त्र या ठिकाणी आताच्या पिढीमध्ये सुरू झालेलं आहे. मला वाटतं हे शस्त्र घातक आहे. याच्यामध्ये समाजाचे स्वास्थ्य बिघडण्याचं काम होणार आहे. यामध्ये जर पाहिलं तर त्या जे काय मेसेज आलेला आहे या मेसेजमध्ये असं म्हणलं की तुमच्या दडपशाहीच्या खाली गावातील नागरिक जगतात. खरं की खोटं? मला वाटतं अशी जर आमची दडपशाही जर असती तर आतापर्यंत 2012 सालापासून 3 ग्रामपंचायती निवडणुका झाल्या. पण 3ही निवडणुकांमध्ये त्या ठिकाणचं वातावरण जर पाहिलं तर मी ज्या पक्षाचं किंवा ज्या राजकीय विचाराचं काम करतो त्याच्या विरोधी विचाराचे लोक निवडून आले ते 3 वेळा. मग असं असताना जर माझी दडपशाही असती त्या ठिकाणी माझी दडपशाही दिसली असती. आज तुम्ही माझे आमदार म्हणून आम्ही चौकशी केली तर पौड पोलीस स्टेशनमध्ये तुमच्या विरोधामध्ये आज तागायतमध्ये एकही गुन्हा दाखल नाही आणि आज तुम्ही माझे आमदार म्हणून येणाऱ्या भविष्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करत आहात. यामध्ये विरोधकांचे काही ह्याच्यामध्ये कट असावा का? मला वाटतं
तशा स्वरूपाचं आता नवीन शस्त्र वापरण्याचं हे आत्ताच्या काळामध्ये सुरू झालेले आहे. मला वाटतं जुन्या काळामध्ये मामासाहेब मोळापासून आप्पासाहेब डमालेची नाना नवले असतील, अशोकांना मोळ असतील, तर बाकीचे जे काय बाबुराव राजेकरांसारखे सेनापती बापटांपासून छत्रपतींच्या काळापासून अशा स्वरूपाचं कधी समाजामध्ये वातावरण तयार नव्हतं. मला वाटतं हे नवीन राजकीय जे काही कुरघोड्यांचं काम चाललेलं आहे त्या माध्यमातून हे एखादं माझ्यावरती व्यूहरचना करण्याचं काम असेल. मी आता येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा इच्छुक उमेदवार आहे, लोकसभेमध्ये सुद्धा मागच्या वेळेला इच्छुक उमेदवार होतो. आणि मला वाटतं त्या दृष्टिकोनातून माझं व्यक्तिमत्व कुठेतरी मलिन करायचं आणि समाजामध्ये माझ्याबद्दल जे काही सहानुभूती किंवा ज्या एक चांगलं आपुलकीचं वातावरण आहे ते कुठेतरी खराब करायचं, अशा स्वरूपाची व्यूहरचना या ठिकाणी चालू आहे असं माझं मत आहे. त्याच्या पाठीमागं कोण आहे काय हे मला तसं सांगता येणार नाही, पण प्रत्यक्षात सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोकांनी जे काही ग्रुप वगैरे आहेत त्याच्यामध्ये जे ॲडमिन आहेत या लोकांनी याला प्रतिसाद दिलाय, त्याला त्या ठिकाणी ते प्रोत्साहन देत आहेत असं माझं मत आहे. आणि म्हणून मी त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही झालेले जे काही आरोप आहेत त्याच्यावरती जे ॲडमिन असतील किंवा ज्यांनी त्याच्यामध्ये प्रतिक्रिया दिल्या असतील त्या सर्वांवरती आबरू नुकसान भरपाईचा दावा त्या ठिकाणी मी दाखल करणार आहे. आणि आजच मी पोलीस स्टेशनला त्या संदर्भातलं पुन्हा एक पत्र दिलेलं आहे. काल सुद्धा या ठिकाणी माझ्यावरती जो आरोप झाले त्याच्या संदर्भात सुद्धा मी पोलीस स्टेशनला एनसी नोंदवायचं काम केलेलं आहे. आणि मी शेवटपर्यंत या प्रकरणाचा शेवट होईपर्यंत नक्की शासनाकडे न्याय मागेल, संबंधित विभागाकडे न्याय मागेल. नाहीतर राजकीय जीवनामध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांना अशा प्रकारे नामोहर करण्याची जी काही प्रवृत्ती सुरू आहे मला वाटतं ही समाजाच्या दृष्टिकोनातून घातक आहे. आणि या प्रवृत्तीला आळा घालायचा असेल तर कुणीतरी पुढं आलं पाहिजे. मला वाटतं मी स्वतः माझ्यावरती ही विषय आल्यामुळं मी स्वतः पुढं आलेलो आहे आणि मी त्याचा शेवट अंतिम याच्यापर्यंत एक चांगल्या स्वरूपामध्ये न्याय मिळवून देण्याचं काम, मला स्वतःला न्याय मिळवून घेण्याचं काम आणि इतरांनाही समाजामध्ये दिशा देण्याचं काम करणार आहे असं या ठिकाणी मी एक शेवटचा प्रश्न आहे की मिळालेल्या माहितीनुसार आमच्याकडे की ज्या परिवाराचा बरोबर काही तुमचा आता नाव खराब करण्याचं काम केलेलं आहे ज्या परिवाराने, त्याच परिवारातील एका सदस्याला तुम्ही काही वर्षापूर्वी एक मदतीचा हात म्हणून त्यांचं काहीतरी एक छोटंसं काम केलेलं होतं, खरं की खोटं? आता असे अनेक लोकांना मी मदत केलेली आहे, त्याच्यामध्ये हा परिवार सुद्धा आहे. पण शेवटी काय असतं, गरज सरो आणि वैद्य मरो अशा स्वरूपाची जर भूमिका जर हल्लीच्या काळामध्ये होत असेल आणि तशा पद्धतीने जर राजकीय जीवनामध्ये जर अशी वेळ येत असतील तर मला नाही वाटत तिथून पुढच्या काळामध्ये कोणी राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक हिरो भाग घेऊ शकतील. मला वाटतं पुढील पिढ्यांसाठी हा एक धोकादायक संदेश आहे. आणि अशा पद्धतीने काम करून देश सुद्धा त्या ठिकाणी स्वातंत्र्य झाला त्या काळामध्ये सुद्धा असं चांगलं काम करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी नामोहरम करण्याचं काम समाजामध्ये समाजकंटकांच्या माध्यमातून झालेले. आणि नवीन हे सोशल मीडियासारखं शस्त्र वापरून या ठिकाणी प्रतिभा मलिन करणं ही जी गोष्ट घडत आहे ती माझ्या दृष्टिकोनातून निषेधार्ह आहे. मी त्याचा निषेध करतो आणि या सर्व गोष्टीचा संपूर्ण पाठपुरावा करून क्षणापर्यंत मी त्या ठिकाणी ते काम करणार आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगतो. आपला परिचय करून द्या. नमस्कार, मी अनिरुद्ध आशुतोष जोशी, राहणार रेगाव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. काल जे मुळशी हवेलीचे माजी आमदार आहेत यांच्या बाबतीत काल जे काही घटना घडली आणि आज सकाळी जे सोशल मीडियावरती माजी आमदार शरद ढमाले यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यावेळेला त्या घडलेल्या घटनेच्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शिनी म्हणून तुम्ही होतात असं आम्हाला समजलेलं आहे. तर त्यावेळेला नक्की काय घडलं त्या ठिकाणी? हो, ही गोष्ट अगदी बरोबर आहे. मी आमदार साहेबांसोबतच होतो त्यावेळेस. तर झालं असं की त्या 13व्या समारंभासाठी आम्ही म्हणजे 13व्याचा जो कार्यक्रम होता त्यासाठी जात असताना तर आमदार साहेबांची जी रोड लगतची जमीन होती तर तिथे त्यांनी काही झाडं लावली किंवा नैसर्गिक आहेत त्या ठिकाणी तो इसम त्याची गुरं चारत होता. तर आमदार साहेबांनी गाडीतनं थांबून त्याला उतरून सांगू लागले की बाबा इथं गुरं चारू नको, तुझी नुकसान होतंय झाडांचं वगैरे लावलेल्या. तर तो उर्मटपणे बोलू लागला, अर्वाच्य भाषेत बोलू लागला. त्यानंतर खोटीनाटी केस करायला गेलेले आहेत. ही 7 गोष्ट चुकीची आहे की ते काही जे आरोप केलेले. आमदार साहेबांनी त्यांना मारलं का? नाही, ही गोष्ट तर म्हणजे किंचित सुद्धा खरी नाहीये. कारण सोशल मीडियावरती असं दाखवलं गेलंय की माझ्या आमदारांनी एका ज्येष्ठ नागरिकांवरती हात उचलला. खरं की खोटं? सोशल मीडिया आता सगळेजण वापरतात, त्यामुळे बदनामी करायचं सगळ्यात योग्य माध्यम जर कोणतं असेल तर ते सोशल मीडिया आहे.
सर्वांपर्यंत लगेच पोहोचता येतं, त्यामुळे बदनामी सर्वात फास्ट होते. त्यामुळं ही गोष्ट म्हणजे साधारण म्हणजे गोष्ट खोटी आहे, पण पसरवायचं माध्यम अगदी योग्य त्यांनी निवडलेले आहे. म्हणजे आमदार जे आहेत धमाले यांनी त्या ज्येष्ठ नागरिक जे कोणी आहेत त्यांना मारहाण केलेली नाही, ह्या निर्णयावरती तुम्ही ठाम आहात? हो अगदी 100%. चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.